लाइट्स कॅमेरा ऍक्शन. उद्या मी एका ऍडची हिरोईन असणार आहे आणि माझे माझे हिरो असणार आहेत द वन अँड ओनली द चार्मिंग अभिराम जहागीरदार उर्फ एजे. खरंच नाही नाही, लोक खरंच म्हणतात उपरवाला देताय तो छप्पर फाड़ के देताय. काय? सॉरी एजे एजे एजे, थँक्यू सो मच तुम्ही हो म्हणालात. आणि मला माहिती आहे तुम्हाला पण माझ्या बरोबर ऍड मध्ये काम करायचं होतं म्हणून हो म्हणालात ना. नाही नाही, असं काही नाही. असं नाही म्हणजे मग कसं आहे? ते तुझी एक्साइटमेंट बघून हो म्हणून असं वाटलं. कारण काही का असे ना, उद्या आपण दोघं एकत्र ऍड करणार आहोत ह्यातच मी खूप खुश आहे. बरं एजे, मला तर लवकर झोपायला हवं. ब्युटी स्लीप कंप्लीट व्हायला हवी, नाहीतर उद्या ना डार्क सर्कल्स येतील. आणि मी तर छान नाईट क्रीम पण लावणार आहे आणि मला वाटतंय माझं नेल पॉलिश पण चेंज करते. एजे, तुम्ही पण चेहऱ्याला काहीतरी क्रीम वगैरे लाव. नाही ठीक आहे, मी लावते, तुम्ही राहू दे. पण एजे, उद्या मी हिरोईन आणि तुम्ही माझे हिरो. येस. सिरियसली असा कसा हो म्हणाला मी? का मी खरंच बदलत चाललोय? कळलंय ना तुम्हाला? आत्ताचा डान्स कोरिओग्राफर काढून टाका. तुम्हाला वाटेल ते करा, त्याला आजारी पडा, गायब करा, पण तो येता कामा नये. त्याची जागा माझा माणूस घेईल. एजेंना कोणी त्यांच्या स्पेसमध्ये घुसलेला आवडत नाही आणि ती लीला नेमकं तेच करते. आता उद्या जे घडेल त्यामुळे एजे तिच्यापासून दुरावतील. तिला समोरही उभं करणार नाहीत आणि तीच तिची लायकी आहे. काय झालं दुर्गा? हं? एवढी अपसेट काय आहेस? आणि कोणाशी बोलत होतीस? एजे आणि लीला 2 दिवस ऍड शूट साठी जाणार आहे. तिथल्या धमाक्याची सोय करते. आलेच. वा दुर्गा, तू तिकडे धमाका कर आणि एजे लीला नसताना मी इथे धमाका करीन. लीला, ही ऍड शूट तुला आयुष्यभर लक्षात राहणार. आणि एजे, तू पश्चात्तापात एवढा बुडून जाशील, कारण परत आल्यावर तुम्हाला एक सरप्राईज बघायला मिळणार. धमाक्याचं सरप्राईज. बूम. हॅलो बटर, हे बघ, आज ना तू तिथे माझा बॉयच आणि मी लीड ऍक्ट्रेस आहे. त्यामुळे आता मी पोचली आणि माझा बॉयच नाही तर कसं वाटेल. त्यामुळे तू काही झालं तरी वेळेतच ये आणि विश्वात आता येणार आहे एजंटसाठी. तू पोच हा वेळेत. चल चल, बाय. लक्ष्मी काकू, तुम्ही कशा आहात? मी मस्त आहे ग. लीला बाळा, तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. उभ्या का, या ना. हो ना ग. या या. काकू, कसा झाला प्रवास? अगं चांगला झाला. दादा, पाणी आणा. थांबा थांबा काकू. नमस्कार. अगं अगं, अखंड सौभाग्यवती भव.
घ्या 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 बसा. बरं काकू, काय चहा सांगू, कॉफी, काय सरबत? अगं नाही नाही, उपवास आहे माझा. आणि चहा ना सरोजिनी बरोबर नंतर घेते. आणि हो, घरातले सगळे कसे आहेत? म्हणजे काका, आजी, हरीश दादा, संतोष दादा, भावना ताई, जान्हवी कसे आहेत? अगं हो हो लीला, तुझी गाडी म्हणजे अगदी सुसाट धावायला लागते बघ. सगळे ठीक आहेत, अगदी मजेत. बरं काकू, आधी ऑल द बेस्ट म्हणा ना मला. का ग, कशासाठी शुभेच्छा हव्यात? म्हणा तर. बरं बाई, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. काकू, तुम्हाला कसं कळलं आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे? अगं बाई, तुझं कुठलं स्वप्न पूर्ण होणार आहे? काकू, आज मी आणि एजे एका ऍड मध्ये काम करणार. एजे हिरो आणि मी त्यांची हिरोईन. अगं बाई, अभिराम कधीपासून अभिनय करायला लागला? आता एवढी ऍक्ट्रेस बायको मिळालीये म्हटल्यावर ऑप्शन काय होता त्यांच्याकडे? हो ग बाई, अगदी खरं बोलतेस. आणि काकू, समोरूनच संधी आली होती, मग ती सोडायची कशाला? मुळीच सोडायची नाही. अगं, तुमचा संसार आता सुरू झालाय. आता मिळतील तेवढे क्षण एकत्र अनुभवायचे असतात. या ज्या आठवणी आहेत, हा जो सहवास आहे ना, नवरा बायकोच्या नात्याला आणखीन घट्ट करत जातं. काकू, किती छान सांगता तुम्ही. तुम्हाला माहितीये, मला पण कायम वाटतं की माझी आणि एजेंटची जोडी पण काही वर्षांनी तुमच्यासारखी आणि काकांसारखी व्हायला हवी. असं एकदम घट्ट बॉन्ड असलेली आणि तितकीच रोमॅन्टिक सुद्धा. लीला, तुला भेटल्यावर इतकं छान वाटतं ग. तू म्हणजे ना उत्साहाचा झरा आहेस बघ. आणि हे बघ, हे खरंय, आपण बायका ना लग्न झालं ना की मग आपल्या संसारात रमतो ग. नवऱ्याला मुलांना काय हवं नको ते पाहत राहत. हे करायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर प्रत्येक बाईने स्वतःचं असं स्वप्न जपलं पाहिजे. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो ना, म्हणूनच मी ठरवलंय ह्या संधीचा फायदा करूनच घ्यायचा. अगदी बरोबर. काकू, तुमचं पण स्वप्न आहे ना? हो ना ग, माझ्या दोन्ही मुलींची लग्न मला थाटामाटात लावायची. एकदा त्यांचं आयुष्य मार्गाला लागलं की झालं. काकू, आणि काकांचं स्वप्न? त्यांना तर असं स्वतःचं घर बांधायचंय ना? अगं, माझा मान राखण्यासाठी त्यांनी हे स्वप्न पाहिलंय. इतकी वर्ष झाली, पण लक्ष्मी निवास बांधायचंय त्यांना. अजून माघार नाही घेतलीये त्यांनी. होय, लक्ष्मी आणि श्रीनिवास एकत्र आहेत ना, मग एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या सोबतीने हे स्वप्न नक्की पूर्ण होणार बघ. हो काकू, तुमचं स्वप्न नक्की म्हणजे नक्की पूर्ण होईल. बरं, चल आता सरोजिनीला भेटते. थांबा थांबा, मी बोल. अगं नको नको, मी भेटते ना तिला तिच्या खोलीत. पण त्याआधी तुझ्यासाठी खाऊ आणलाय, तो घे. हे काय? अगं, तुझ्या आवडीचे बेसनाचे लाडू, साजूक तुपातले. खूप आवडतात मला. एक काम करते, आता हेच घेऊन जाते सेटवर. पण तू खा, नाही तर वाटशील सगळ्यांना. काय काय, थांबा आता आजींना बोलवते. अगं नाही, मी भेटते तिला. मग चहा तिथेच पाठवू का? हो चालेल चालेल. सरोजिनी, सरोजिनी. खरंच काकू म्हणतात ते खरे. प्रत्येकाने त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायलाच हवा. मीही करणार. चक दे ओ चक दे इंडिया इंडिया. इथे तुम्ही का नाही गातात गा? चक दे ओ चक दे इंडिया. काय आजकाल काय आज बॉलिवूड मूड? मग आपण कामाला चाललोय ना, असा उत्साह आणि मोटिवेशन हवं की नको? म्हणा, हाऊस द जोश. एजे, मी हाऊस द जोश म्हणणार, तुम्हाला हाय सर म्हणायचं. ओके, पण हाऊस द जोश. हाय सर. एजे, मला तुम्हाला ना एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, ही ऍड करायला हो का म्हणाला? मला माहितीये, मी यात तुमची हिरोईन असणार आहे म्हणून हो म्हणालात ना? असं काही नाहीये. असंच आहे. मला माहितीये ना, तुम्हाला माझ्यासारखी स्मार्ट, टॅलेंटेड, गुड लुकिंग, इनोसेंट, प्रिटी अशी हिरोईन कुठे मिळणार आहे? आता बस झालं, स्टॉप इट. तुम्ही किती म्हणालात ना, तरी मला माहितीये खरं कारण हेच आहे. असं काही नाहीये. हे बघ, तू जास्त बडबड केलीस ना
तर गाडी परत U-टर्न घेऊन घरी घेऊन जाईल. ठीक आहे सॉरी मी आता काही बोलणार नाही. ओके, हाताची घडी आणि तोंडावर बोट. कुछ मी खरंच लीलासाठी चाललोय का? नाही, दॅट्स नॉट पॉसिबल. काय मी काय बोलले नाही आता. तुम्हीच बोललात का काहीतरी मनात? चला हो हो चल. काय कुठे निघाला दौरा एवढं तयार होऊन? शूटिंगच्या सेटवर. तिथे नक्की काय होणार आहे ह्याचा विचार करून करून कशातच लक्ष लागत नाही, म्हणून आम्ही तिथे जाऊन बघणार होतो. काय होणार आहे ते मला माहिती आहे ना. काय होणार आहे वहिनी? एजे लीलावर चिडणार आणि सगळ्या शूटिंगचा फियास्को होणार. मार्क माय वर्ड्स. वहिनी, काय करतेस सरस्वती? मला दिव्य दृष्टी आहे ना. तुम्हाला आधीच कसं काय कळलं हे सगळं होणार आहे? आता मेंदू सोबत डोळ्यांची पण पूजा करायला हवी. वहिनी, सरस्वती तुम्ही जाताय ना तिथे, मग कळेलच तुम्हाला. पण जा लवकर जा, नाही तर सगळी मजा मिस होईल ना. हो बरोबर आहे. चला चला, अति घाई सेटवर नाही वहिनी. चला बाय वहिनी. बाय वहिनी. हे जे तुम्ही लीलाच्या बाबतीत किती बदललात हे रोज बघतीये मी. पण असं सेटवर सगळ्यांसमोर प्रेमाचं प्रदर्शन नाही करणार तुम्ही. फोन केलेलाच काय काय म्हणाले याचे सर? त्याशी बोलले त्यांच्या येतीलच 5 मिनिटात. 5 मिनिटात येत आहेत ना? डायरेक्टर साहेब, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? यस सर. काही गडबड नाहीये ना? नो नथिंग सर. अरे दे दे, बुके दे, बुके दे. वेलकम एजे सर. वेलकम लीला वहिनी. तुम्हाला माहिती, माझं पण असं कायम स्वप्न होतं की मी पण असं IT सेटवर जाईन आणि माझ्या बाजूला माझा सगळा स्टाफ असेल. आज फायनली हे स्वप्न पूर्ण होतंय. चालायचं? मला सांगा, तुम्हाला भीती वाटते का? म्हणजे असं नर्वसनेस वगैरे आहे का? कसली भीती? हो, असं काय करताय? ही ऍक्टिंग वगैरे सगळं जरा नवीनच आहे ना तुमच्यासाठी. नाही म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही काम केलं होतं त्या ऍडमध्ये, पण ती ऍड आणि त्यातलं तुमचं काम दोन्ही खूप बेसिकच होतं. नाही पण कसं आहे, ह्या वेळेला हा खूप मोठा ब्रँड आहे, पण मी आहे, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सगळं शिकवी. शेवटी कसं आहे, इकडे मी तुमची सिनियर आहे. बाय फ्युअर वेन लीला इज हिअर, नाही का? झालं तुझं? जायचं? वाट बघतायत. नाही, थांबा थांबा थांबा. काय? आलो आलो आलो. काय झालं? येत का नाही येत? येतील येतील. टॅन टॅन. हे काय विश्वा? अहो सर, मी बघितलंय शूटिंगच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ऍक्टरांकडे असं मोठं मोठं बास्केट असतं. हो हो. अहो यामध्ये पाण्याची बाटली, नॅपकिन, वाचायला मॅगझिन, लेमन टी, ग्रीन टी, दूध, दही, तूप, ताक, लोणी, चक्का, श्रीखंड. इनाफ इनाफ. काय आहे? चला निघूया. आपण कोण? सरू
हो सॉरी बहिणी या बघा ते बघा शूटिंगचा सेट वहिनी, पण नीट काही दिसत नाहीये. पुढे बघा वहिनी, पुढे बघा. अहो, तिथे बघा. काय हा बहिणी याने आपल्याला ओळखलं नसेल ना. कसं काय आपल्याला ओळखेल? काय संबंध त्याचा? हा ते पण बरोबरच आहे. हॅलो सर वेलकम सर. वेलकम मॅडम. थँक्यू. नमस्कार. मी या ॲडचं प्रोड्युसर आणि हे आमचे डिरेक्टर हॅरी सर. सर तुम्ही आमच्या या ॲड मध्ये काम करायला होकार दिलात. सर आमचं भाग्यच उजळलं. सर आमच्यासाठी खूप मोठी संधी आहे सर. अहो सर, आमची जोडी सुपर हिट आहे. आणि आता तुम्ही आम्हाला कास्ट केलं ना तुमच्या ऍड मध्ये, मग काही टेन्शन घेऊ नका. तुमची ऍड पण एकदम सुपर हिट होणार आहे. होय हो सुपर हिट. तुम्ही खरंच खूप लकी आहात, कारण आमचे एजे सर असं उगाच कोणासाठी काम करत नाहीत. माझी लीलाताई पण असं उगाच कोणासाठी काम करत नाही. हा मी तसं काही बोललो का? नाही आपलं सांगितलं फक्त. त्याच्याला सांगतो, काही गरज नाही सांग. सॉरी सर मी इथेच आहे. तुम्हाला काय हवं नको ते सांगा. हा दादा यांना यांची मेकअप रूम दाखव. हा सर मी मॅडम, तुमच्या कम्फर्टेबल makeup room. प्लीज. ते बी तिथे लोक जात आहेत. चल आतमध्ये चल. जायचं चल. या सर या. सर हे आहे तुमचे मेकअप रूम. मॅडम हे आहे तुमचे मेकअप रूम. म्हणजे आमच्या वेगवेगळ्या मेकअप रूम्स आहे. हो मॅडम, तुमचा चेंज आणि स्क्रिप्ट दोन्ही रूममध्ये ठेवले. तुम्ही चेंज करून मेकअपला बसा. जसं रेडी होईल तसं मी तुम्हाला कळवतो. आणि तुम्हाला काही लागलं तरी मला सांगा, मी रूममध्ये पाठवतो. काय झालं? इजी, मला चिमटा काढा. व्हॉट? काढा ना काय चिमटा? प्लीज, काढा काय? प्लीज काढा. हे जे ड्रीम कम ट्रू मोमेंट काय असते ना, ते मला आज कळलं. माझं असं स्वप्न होतं की त्याच्या सेटवर मी लीड हिरोईन असावी. अशी अशी माझी पण सेपरेट मेकअप रूम असावी, माझं नाव असावं त्यावर. आणि सेटवरचे सगळे मला असे मॅडम मॅडम म्हणावी. आणि आज ते सगळं खरं होतंय. आणि ह्यापेक्षा जास्त आनंद मला कसला आहे माहितीये की हे सगळं तुम्ही माझ्या बरोबर असताना होतंय. सर मॅडम तुम्ही मेकअपला बसताय ना, शॉर्ट रेडी आहे तर थोड्या वेळाने बोलवतील तुम्हाला. हो, मी लगेच बसते.